तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। जसं की मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, एक आपला स्पेशल ब्लॉग येणार आहे। तर दिस इज द स्पेशल ब्लॉग। आज आपण जाणार आहे BMW च्या शोरूमला। कशासाठी जाणार आहे, काय आहे तिथे, ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच। तर ब्लॉगची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली आहे। तर चला मग जाऊया। आपण निघालेलो आहे BMWच्या शोरूमला जायला। तर माझ्या घरापासून जवळपास 13-14 किलोमीटर आहे ते शोरूम। 1 तास दाखवतं आहे जायला, कारण मेन पुण्यामध्ये आहे ते ॲक्च्युली। आणि आज आहे सॅटर्डे, सो ट्रॅफिक तर असणार आहे। तर हां, तर गाडी बघा कोणती आज आपल्याकडे। 1 मिनिट। हां, सो आपल्या गाडीत थोडासा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून आपण भीक मागून दुसऱ्याची गाडी घेऊन आलो आहे, मित्राची DOG हंटर। तर BMWच्या शोरूमला विषय असा आहे की आज पुण्यामध्ये BMWची नवीन गाडी जी आहे 450 GS ती आलेली आहे। आणि इन शोरूम काय म्हणतात त्याला, लॉन्च इव्हेंट आहे त्यांचा। तर मी सहज कॉन्टॅक्ट केला होता त्यांच्यासोबत, तर त्यांनी सांगितलं सर आपला शोरूमचा लॉन्च इव्हेंट या दिवशी आहे, तर जर पॉसिबल असेल तर तुम्ही येऊ शकता। तर त्याच्याचसाठी आपण चाललेलो आहे लॉन्च इव्हेंटला। तर गाडी पण आपल्याला बघायला भेटेल, टेस्ट राईडचं नॉट शुअर, पण गाडी तर बघायला भेटेल, लॉन्च इव्हेंट भेटेल, डिटेल्स भेटतील त्याच्या काय आहे काय नाही वगैरे। सो बाकी ते तर मी तुम्हाला पुढं सांगेनच पोहोचल्यानंतर। तर BMWने इंडिया मार्केटमध्ये 3 वेरियंट लॉन्च केले, एक बेस, एक एक्सक्लुझिव्ह आणि एक ट्रॉफी वेरियंट। तर तिन्हीची प्राइसिंग अशी आहे, मी ऑन रोड प्राईस सांगतो डायरेक्ट। बेसची आहे 5.5 लाख, मिडची आहे 5,70,000 आणि टॉपची आहे 6,30,000। तर अशी प्राइसिंग आहे तिन्ही वेरियंटची। आणि डिफरन्स सांगायचा झाला तर म्हणजे वरवर छोट्या मोठ्या ॲक्सेसरीचा डिफरन्स आहे, तो मी कवर नाही करणार। मेन डिफरन्स काय सांगतो, तर बेसमध्ये आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी भेटतात, म्हणजे हिटेड ग्रिप्स, ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे ते आहे। काय नाही भेटत ते सांगतो मी। जसं की बेस मॉडेलमध्ये आपल्याला क्विक शिफ्टर नाही भेटत, ते क्विक शिफ्टर आपल्याला मिड मॉडेलमध्ये भेटतं। ठीक आहे, बाकी विंडशील्ड वगैरे ते ठीक आहे, आपण ॲक्सेसरीज बसवू शकतो। क्विक शिफ्टर आपण बसवू नाही शकत, ते आपल्याला मिड मॉडेलमध्ये भेटतं। म्हणजे क्विक शिफ्टरसाठी आपल्याला 20,000 एक्स्ट्रा द्यायचे। ठीक आहे, त्यानंतर मिड मॉडेल ते टॉप मॉडेलमध्ये डिफरन्स काय आहे की टॉप मॉडेलमध्ये आपल्याला ERC भेटतं, इझी राईड क्लच। म्हणजे गेअर टाकायला किंवा गाडी गेअरमध्ये थांबवू शकतो आपण, विदाऊट क्लच दाबता आपण पुढे जाऊ शकतो। म्हणजे डायरेक्ट क्लचचा फंक्शनच एलिमिनेट करून टाकलं आहे त्यांनी। तर ती फंक्शन, ती टेक्नॉलॉजी आपल्याला टॉप मॉडेलमध्ये भेटते, मिड मॉडेलमध्ये भेटत नाही। प्लस मिड मॉडेलमध्ये आपल्याला एंड्युरो प्रो मोड भेटतं, ज्यामध्ये आपण रिअर ABS ऑफ करू शकतो। म्हणजे ते यूजफुल होईल आपल्याला ऑफ रोडिंगसाठी। तर आणि टॉप मॉडेलमध्ये ERC प्लस तो रेसिंग ब्लूवाला जो कलर आहे, जो सगळीकडे व्हायरल फोटो आहे आणि सगळ्यांना तोच आवडतो, तो वाला कलर आपल्याला फक्त टॉप मॉडेलमध्ये भेटतो। सो असं आहे प्राइसिंग आणि फंक्शन डिफरन्स। मायनर डिफरन्स आहे, जास्त डिफरन्स नाही आहे। बेस आणि मिडमध्ये एकच कलर भेटतो, ब्लॅक कलर, टॉपमध्ये तो ब्लू कलर भेटतो, बस 2 कलर। बाकी हिटेड ग्रिप सगळ्या मॉडेलमध्ये भेटते। ट्रॅक्शन कंट्रोल आहे, ट्यूबलेस स्पोकव्हील नाही आहे, सॉरी, ट्यूबलेस अलॉय व्हील आहे, येस। देन हां, आणि टॉप मॉडेलमध्ये ॲडजस्टेबल सस्पेन्शन आहे। फ्रंट रिअर तिन्हीमध्ये ॲडजस्टेबल आहे, फक्त फ्रंट टॉप मॉडेलमध्ये आहे। असे आहे डिफरन्सेस। सो बघू कोणते व्हॅल्यू फॉर मनी आहे, कोणता वेरियंट। आणि प्रॉब्लेम प्राइसिंगचा नाही आहे, BMWचा प्रॉब्लेम प्राइसिंग खूप म्हणजे परफेक्ट ठेवली आहे BMWने, एकदम परफेक्ट।
मला वाटलं होतं की स्टार्टिंग त्याची ऑन रोड बेस मॉडेलची स्टार्टिंग 470 असे काहीतरी करतील BMW, म्हणजे 5च्या आत बेस मॉडेल ऑन रोड येईल असं मला वाटलं होतं. पण माझ्या एक्सपेक्टेशननुसार 50,000 एक जास्तीचे झाले. सो ठीक आहे, तरी पण ती प्राइसिंग जस्टिफाय करते मशीन. प्रॉब्लेम आहे सर्व्हिसिंगमध्ये, कारण सर्व्हिस कॉस्ट BMWची म्हणजे नॉर्मल गाडी जी आहे, समजा हीच पकडू आपण, रॉयल एनफिल्डची कुठलीही गाडी किंवा हिमालयन KTM, ह्या गाड्यांपेक्षा 3 पटीनं 3 पट पण कमी होईल, 4 पट खूप एक्सपेन्सिव्ह आहे. जसं की आता बाकी सगळ्या गाड्या लेबर चार्ज पर डेच्या हिशोबाने घेतात, पर सर्व्हिसिंग म्हणू शकतो आपण. पण BMW पर आवरच्या हिशोबाने लेबर चार्ज करते कस्टमरला. तर तोच एक मेजर इश्यू आहे. तर बघू त्यात काय आपण सुवर्ण मध्य साधू शकतो का, लेट्स सी. बाकी मी 1-2 जे मोटो ब्लॉगर्स आहे, जसं की एस्केप कॅप्टन म्हणून आहे एक, त्यांच्याशी मी बोललो. ते मला म्हणे, पुण्याचेच येते पण मे बी, ते मला म्हणले की जर तुझ्याकडे 2 GSचे पैसे असतील तर तू घे. तर बघू, 2 GSचे पैसे तर नाही आहे माझ्याकडं, पण काही आपण शोधू शकतो का मधला मार्ग, ते बघू. हां, तर ग्लोबल वेरियंटला लॉन्च होऊन जवळपास 1 वर्ष झालं. तेव्हापासून आपण वेट करतोय त्या गाडीचा. त्यानंतर म्हणजे एवढं एक्सटेंड झालं. आधी सांगितलं जानेवारीमध्ये लॉन्च होणार आहे इंडियामध्ये, त्यानंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मग एप्रिलच्या कुठं एंडला आत्ता ती लॉन्च झाली आहे. म्हणजे जवळपास पूर्ण 1 वर्ष झालं आहे ग्लोबल वेरियंट लॉन्च होऊन. ती गाडी फक्त आपण रिव्ह्यूमध्येच बघतोय, व्हिडिओमध्येच बघतोय. पहिल्यांदा आपल्याला ती गाडी समोर बघायला भेटणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे ती गाडी बघायला. आणि तर हां, अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे की गाडी लॉन्च होऊन फक्त 2 वीक झाले आणि त्यानंतर लगेच गाडी शोरूमला अवेलेबल आहे बघायला. आणि त्या शोरूमवाले जे एक्झिक्युटिव्ह होतो त्यांनी मला सांगितलं की 2 दिवसानंतर, म्हणजे आज लॉन्च आहे, याच्या 2 दिवसानंतर लगेच गाडी टेस्ट राईडला पण अवेलेबल होईल. तर मला TVS वाल्यांना हे म्हणायचं आहे की TVS वाले शिका थोडंसं रे, की गाडी लॉन्च झाली त्याच्यानंतर लगेच गाडी अवेलेबल आहे बघायला, टेस्ट राईडला लगेच अवेलेबल. अरे तुमची गाडी लॉन्च होऊन 6-7 महिने झाले, अजून गाडी अवेलेबल नाही आहे शोरूममध्ये बघायला पण. आणि बुकिंग केल्यावर गाडी डिलिव्हर होती किती दिवसानंतर, वेटिंग 4-4, 6-6 महिन्याची आहे. असं थोडी असतं. शिका यांच्याकडून काहीतरी, BMW कडून. तर आय एम व्हेरी एक्सायटेड टू सी द BMW F450 GS. हां, ऑब्व्हियसली तिथं टॉप मॉडेलच असणार आहे, बघायला पण ती छान वाटते. बघू आपण घ्यायची की नाही तेच डिसाईड करायचं आहे अजून. बाकी कोणतं मॉडेल घ्यायचं हे तर नंतर ठरवत आहे. लेट्स सी. अजून आपलं टेस्ट राईडवाली सिरीज चालू आहे. मे बी अजून त्याच्या 2 आणि 4 म्हणजे 5-6 गाड्या बाकी आहे टेस्ट करायच्या. त्यानंतर आपण डिसाईड करू. पण ह्या ब्लॉगसाठी मी खूप दिवसापासून एक्सायटेड आहे, जेव्हापासून इंडियामध्ये लॉन्च झाली आहे तेव्हापासून. सगळे ज्या इन्फ्लुएन्सरला मी बोलतो नाही, मी बघतो ना यूट्यूबला, ते सगळे इन्फ्लुएन्सर होते लॉन्चला गोव्याला. आपल्याला कधी बोलवतील साले ते लोक, किती भारी ना. असो, बोलवतील. अपना भी टाइम आएगा ब्रदर. पुण्यात जायचं म्हणजे ना लय कंटाळ. गाड्या बघा रे बाई, खतरनाक. हा, पोर्शेचे 4ही पण. पुण्यात जायचं म्हणलं ना लय कंटाळा येतो बाई ट्रॅफिकचा. आणि त्यात विकेंडला जायचं म्हणलं की मग जास्त अवघड. ही गाडी पण चांगली बरं का चालवायला, म्हणजे मस्त आहे, फन टू ड्राईव्ह आहे आणि रिलॅक्स
ड्रायव्हिंग म्हणजे ॲग्रेसिव्ह नाही आहे, तुम्हाला पुल करत नाही ती गाडी. पळव पळव पळव, मस्त आहे. कधी मेट्रो चालू होईल, कधी आम्हाला भेटल, आमच्या पुढच्या पिढीला भेटेल ती 100% मेट्रोमध्ये बसायला. धूळ आम्ही खायची आणि त्याचा उपभोग आमच्या पुढच्या पिढीला भेटेल. वाह, क्या बात आहे. हेल्मेटमधून बोलायला काय वाटत नाही, पण असं समोर असा कॅमेरा किंवा मोबाईल घेऊन बोलायला जरा ऑकवर्ड होतं. पब्लिक फिअर पण आपल्याला कमी करायची आहे हळूहळू. म्हणजे पब्लिकमध्ये बोलायचं, डायरेक्ट कॅमेरा काढायचा, तर नमस्कार मित्रांनो वगैरे वगैरे, आपण आलेलो आहे इथं इथं तिथं तिथं, असं डायरेक्ट बोलायचं. ते पण आपण हळूहळू करू. स्टार्टिंग आहे ब्रदर. अर्ध्या लोकांचं आयुष्य या गोष्टीतच चाललं आहे की लोक काय म्हणतील. लोक काही म्हणत नाही. लोक 2 दिवस लक्ष ठेवता फक्त की अरे हा काय करतोय, अरे हा काय टाईमपास करतोय वगैरे वगैरे वगैरे. पण कोणाला एवढा वेळ नाही आहे की रोज तुमच्याकडे लक्ष द्यायला कोण काय करतंय. सो चिल घ्या, एन्जॉय करा, तुम्हाला जे वाटतं ते करा. कोणाला एवढा वेळ नाही आहे तुमच्याकडे लक्ष द्यायला. मी पण आधी स्टार्टिंगला असाच विचार करायचो की यार लोक काय म्हणतील, हा काय कॅमेरा घेऊन येतो प्रत्येक ठिकाणी आणि नावं ठेवतील का लोक, काय कामधंदे सोडून एवढा मोठा झाला, हे काय फालतूगिरी लावली. पण भाई त्यामुळं एवढा विचार नाही करायचा, जे वाटेल ते करायचं, एन्जॉय करायचे. ट्रॅफिक बघा, ट्रेन, भारतीय रेल आणि ट्रॅफिक, इथून मी घालू शकतो थोडीशी जागा दिली तर. नको बाबा, BMW आहे बाजूला, स्क्रॅच पडला तर उगाच गाडी विकावं लागल. भेटली. हिटलंय मारते ही ट्रॅफिकमध्ये गाडी. निघलो. क्या बात आहे, असं वाटायला आपल्यासाठीच हा रस्ता मोकळा केलाय. आजी घाबरल्या ना. 7चा टाइम दिला होता त्यांनी, 7:10 झाले. जरा लेटच झालं ना आपल्याला. जर का इव्हेंट निघून गेला ना बस, मग तर काहीच फालतूगिरी आहे. मग तरी तसं पोचलो आहे आपण जवळजवळच, एक 5 मिनटात तर पोचून जाऊ. सायको एक्सप्रेस स्टिकरिंग मस्त केली आहे. ओ भाई, गर्दी देखो भाई. बाप. गाडी लावायला जागा आहे का आपल्याला? GS meaning Jalan ist Raschen, German language, which means our bikes go both on road as well as off road. Over here, that you're going to see 450 GS is going to change the way people ride adventure motorcycles in our country. We can assure you. Vishal sir, without further ado, people have been waiting. I think
Let's see the orders. I request both to please stay back. I would like to invite Mr. Sagar Rao to stand. Sagar, please, yes. Please join us on the stage. Gentlemen, on the count of 3. 1, 2, 3. Go! Let's go! Gentlemen, we request you to please, just a couple of people on the stage to get. We'll check height. Guys, look at the beast. डार्क आहे रे खूप. नवीनच आहे. गाईज, तुम्हाला 30 lakhs कसे दिसते बघायचे. दिस इज खंप्या गाडी, खंप्या. हे इंजिन दाखव, केवढं इंजिन बाहेर आहे बघ. बॉक्सर इंजिन. इकडं 2 फूट आणि इकडे 2 फूट बाहेर आहे. खंप्या गाडी. 30 लाख. 30 लाख रुपये द्या मला, डोनेट करा, मी गाडी घेतोय. ही कोणती आहे? S1000 आरा. शपथ. ती पलीकडची S1000 आरा. This is 25 lakh, I guess. हाँ. नहीं. हाँ. This is 25 lakh, guys. This is Dream S1000 RR. Beast. चलो, अजून इव्हेंट तर चालू आहे, पण बेसिक तर गोष्टी झालेल्या आहे. अजून लोक गाडी बघताच आहे, पण मेन इव्हेंट झालेला आहे, म्हणजे रिव्हिलिंग वगैरे, स्पीच. लेट्स गो. इकडं पण गाडी लावलेली होती रे. 1300. भाई, जी लॉन्च होती ना गाडी, ती तर बाप होतीच. प्लस मी कोणती गाडी बघितली? S1000 RR, माझी ड्रीम. प्लस GS 1300. खतरनाक भाई. बीस्ट, रियल बीस्ट. एक नंबर. मज्जा आली आज तर. जिचं लॉन्च होतं तिथं गाडी टॉपच होती भाई. हाईट आपली प्रॉपर पुरती आहे, हाईटचा काहीच इश्यू नाही आहे.
मागे 2 दिवसानंतर टेस्ट राईड सुरू होणार आहे. लेट्स सी काय होतं आहे. खरं सांगायचं झालं ना, खूप मजा आली इव्हेंटला. काय हॉस्पिटॅलिटी एक नंबर होती BMWची भाई. सगळ्या प्रकारच्या कोल्ड्रिंक होत्या. कोल्ड्रिंक हू नोज कोल्ड्रिंक समजून घ्या तुम्ही कोणत्या प्रकारच्या कोल्ड्रिंक. प्लस स्नॅक्समध्ये भारी भारी स्नॅक्स होते. रिअली थँक्स BMW फॉर अरेंजिंग धिस काइंड ऑफ इव्हेंट अँड रिअली दिस इज ऑसम इव्हेंट मॅन. खर्च आता तोच खर्च सर्व्हिसिंगमध्ये काढायचा. जोकिंग. इथून निघेल का भाई आपली गाडी? नाही निघणार. निघली. आय रिअली एन्जॉयड द इव्हेंट. मजा आली. इंट्युएशन आलेलं की मी आज कोणत्या ना कोणत्या इन्फ्लुएन्सरला भेटेन. तर मग झालं. अथर्व आला होता तिथं. आता अथर्व कोण म्हणजे माहीत तर असेल सगळ्याला. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत होतो आणि त्याचा ID मी इथं लावेल, आमचा फोटो इथं लावेल, बघून घ्या. आता लागलेली भाई जोरदार भूक. तर मला एका जणांनी सजेस्ट केलं की अंबिका सँडविच म्हणून एक फेमस आहे पुण्यामध्ये. बाप सँडविच भेटतं म्हणे तिथं. तर लेट्स सी कसं सँडविच असतंय, जाऊन बघू आपण. तर मित्रांनो अंबिका सँडविच म्हणून आपण नवीन नाही जुनंच आहे काय नाव त्याचं, मिस्टर पिझ्झा. पिझ्झाचा पेशवाई पिझ्झा ट्राय करतो आहे. त्याच्यात 1 2 3 4 5 6 वेगवेगळे फ्लेवर आहेत. चेक करा. आता खाऊन सांगतो तुम्हाला कोणता खाऊ आधी. ओ भाई एक नंबर. मज्जा आली पिझ्झा खाऊन भाई. 2 जण फुल होता डायरेक्ट त्या फुल पिझ्झामध्ये. 7 फ्लेवर येतात. मस्त लागले, मज्जा आली. 260 रुपयाला 7 फ्लेवर एका पिझ्झामध्ये. कन्सेप्ट चांगली आहे. टेस्ट पण प्रॉपर बेक झाला होता तो, म्हणून टेस्ट व्यवस्थित लागत होती, मस्त लागत होती.